पहिल्या वारीमध्ये तुम्ही प्रवास केला असेल आणि आताच्या वारीमध्ये काय फरक आहे? काय फरक म्हणजे रस्ते चांगले झाले, जेवणाची व्यवस्था आहे, खूप जेवणाची व्यवस्था केली सरकारने केली, पाणी टँकरला लावले. कशी तयारी असते वारकरी घरी येणार आहेत म्हटल्यावरती? साधारण 8-10 दिवसापासून साफसफाई, परत किराणा, पीठ वगैरे किंवा भाज्या सगळं. मी ठाण्यावरून आले, 2-3 घरांमध्ये गेलो. वॉशरूमची व्यवस्था वगैरे अगदी म्हणजे इकडे आल्यानंतर असं वाटलं नाही की आम्ही दुसरीकडे कुठे गेलोय. विठ्ठलाच्या ओढीने जी माणसं येत आहेत, त्यांची जी सेवाभाव हे लोक करतायत ना, तो खरंच अप्रतिम आहे. शेजाऱ्याला एखादा माचीसची काडी पण द्यायला मागत नाही, पण इथे आल्यानंतर हे कळतं की ही खरी विठुरायाची भूमी आहे आपली. म्हणजे इथे आल्यानंतर जो जिव्हाळा, जी माणुसकी दिसते ना, ती नॉर्मली मुंबईमध्ये दिसून येत नाही. आमच्याकडे शेजारी कोण राहतं हे सुद्धा आम्हाला कळत नाही, ही वास्तुस्थिती आहे. आम्ही रोज सकाळी, आमचं मुंबईचं लाईफ, सकाळी उठा, डब्बे बनवा, ऑफिसला जा, संध्याकाळी या, जेवा आणि झोपा. पण ज्यावेळेस फेसबुकवर पाहायचं त्यावेळेस जखड झालेल्या म्हाताऱ्या, मान वाकलेली, काठी हातात घेऊन पाठीला असा कुबडं निघलेले, आणि त्या म्हाताऱ्या वारी करायच्या शेवटपर्यंत. आणि कुठतरी मनाला खिन्नता वाटायची की वा, एवढ्या म्हाताऱ्या स्त्रिया, एवढे म्हातारे माणसं, एवढी वारी आणि एवढे लोक जातात, आपणही जायला पाहिजे. आणि कुठं काही कमी पडत नाही. कोण देत हे? अहो, आपल्या घरात आलेले 4 पाहुणे सुद्धा आपण सहन करू शकत नाही, आणि हजारो लाखांना येणारे भक्त मंडळी, खायला कुठंच काही कमी पडत नाही. म्हणजे ही काहीतरी विठ्ठलाची श्रद्धाच आहे. फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स प्रस्तुत बखर लाईव्हची पंढरपूरची वारी या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणत नातेपुतेच्या ग्रामस्थांनी वारकऱ्यांचं मोठ्या मनाने स्वागत केलंय. मी सध्या नातेपुतेमध्ये आहे आणि दरवर्षीप्रमाणे नातेपुतेमध्ये असलेल्या मोठे कुटुंबियांनी वारकऱ्यांची मनोभावी या ठिकाणी सेवा केली. आता मी त्यांच्याच घरामध्ये आहे. या ठिकाणी नुकतंच भजन पार पडलेलं आहे. हे सगळे वारकरी या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी खरं तर गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. सुरुवात मी या माऊलींपासून करणार आहे, ज्या सगळ्या महिला आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतात. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठून आलात तुम्ही? बुलढाणा जिल्हा. बुलढाणा. बरं, किती वर्ष झालं वारी करताय? 12 वर्ष. 12 वर्ष झाली. पहिली वारी कधी गेली होती, आठवते का? नाही. नाही का बरं? आता काय आठवणार आहे 12 वर्ष झाल्यावर. हा, बरं, कसा होता पहिल्या वारीचा अनुभव आणि आत्ताच्या वारीचा अनुभव? पहिल्या वारीचा पब्लिक कमी होती, आम्हाला चालत त्रास होत नव्हता. आता त्रास होतो, पब्लिक वाढली. आता रस्ते पण सुधारलेत ना? रस्ते सुधारले, व्यवस्था भरपूर केली सरकारनं, मोदी साहेबांना. बर, मोदी साहेबांनी व्यवस्था पब्लिकची चांगली केली. आता आम्हाला रस्त्याशी काहीच आठवत नाही, एकदम मोकळं चालायला भेटत. बर, आता मला सांगा, पहिल्या वारीमध्ये तुम्ही प्रवास केला असेल आणि आताच्या वारीमध्ये काय फरक आहे? काय फरक म्हणजे रस्ते चांगले झाले, जेवणाची व्यवस्था आहे, खूप जेवणाची व्यवस्था केली सरकारने केली, पाणी टँकरला लावले. आम्हाला पाण्यापासून काही आठवत नाही, बिमारी होत नाही. व्यवस्था झाली, रस्त्याची झाली, लाटाची सुद्धा झाली, जेवणाची झाली. पण मी असं ऐकून होतो वारीमध्ये महिलांच्या बऱ्याच आपदा होतात. यावेळेस काय अशी काय सोय केली का नाही सरकारने? महिलांसाठी काय वारीत दिसलं का तुम्हाला? महिलांमध्ये व्यवस्था व्हायलाच आहे ना, व्यवस्था करेल आहे. मोदी साहेबाचे जास्त उपकार आहे महाराष्ट्रावर. त्याच्यामुळं पब्लिक भरपूर वाढेल. आपल्यासोबत ताई आहेत. ताई, दरवर्षी हे वारकरी आपल्या घरी दाखल होतात, तुम्ही त्यांची सेवा करता. किती वाट बघता या वारकऱ्यांची तुम्ही? खूप म्हणजे खूप आतुरतेने वाट पाहत असतो. जेव्हा लॉकडाऊन पडलं तेव्हा असं आम्ही अक्षरशः रडत होतो की एवढी वर्षी वारी नाही म्हणून. म्हणजे त्या लॉकडाऊनच्या काळात वारी चुकली? वारी चुकली ना, त्यावेळी खूप असं अस्वस्थ वाटलं. आणि मग बरं, कशी तयारी असते वारकरी घरी येणार आहेत म्हटल्यावरती? कशी तयारी करता तुम्ही? किती दिवसांपासून तयारी सुरू होते आणि काय काय कोणत्या कोणत्या गोष्टींपासून तयारी तुम्ही करता? साधारण 8-10 दिवसापासून साफसफाई, परत किराणा, पीठ वगैरे किंवा भाज्या सगळं, त्यांची राहण्याची सोय. काय वाटतं बरं या वारकऱ्यांकडे बघून तुम्हाला? असं प्रत्यक्ष विठ्ठल रुक्माई आपल्याकडे आले तसं वाटतं. बर, नाही, ही वारकरी आता खरं तर तुम्ही पायी वारी करतात आळंदी ते पंढरपूर.
बऱ्याचदा चालताना यांना वेदना होतात, त्यांचे पाय दुखतात, नंतर असं खडतर प्रवास करत खरं तर हे पंढरपूरकडे जातात. यांच्या या प्रवासाबद्दल बघताना काय वाटतं? ती एक श्रद्धेची आहे ना, त्याच्या पाठीमागे श्रद्धा आहे ना, मग ते जाणवत नसणार आहे त्यांना की बाबा आपलं काय दुखतंय वगैरे असं. म्हणजे नक्कीच नाही काय होणार असं मला वाटतं. बरं, तुम्ही वारी केली आहे का कधी? नाही मी केली, पण मी उद्या जाणार आहे. उद्या जाणार आहे. बरं, कुठून कुठपर्यंत करायची वारी? नातेपुते ते पंढरपूर. बरं, असं का वाटलं तर मग इतके वर्ष वारी करत नव्हता पण यंदा आपल्याला वारी करायची असं का वाटलं? तसं मी ऍक्च्युली जन्मानेच नातेपुतेचे म्हणजे वारीच्या वाटेवर आहे गाव आहे आमचं. मग पहिल्यापासूनच हे असं चाललेली वारी पाहून आम्हाला खूप वाटायचं की आपण पण वारी करावी, आपण पण वारी करावी. मग ही संसारात मुलं वगैरे त्या शिक्षण वगैरे याच्यात राहून गेलं. आता मग जस्ट आता चालू करायची आपलं पहिल्यांदा. बरं, तुम्ही म्हणालात की लहानपणापासून तुम्ही वारी पाहतात, वारीच्या वाटेवरच गाव तुमचं आहे. लहानपणीच्या वारीच्या काय आठवणी तुमच्या? काही नाही, असंच हे नेहमीच आहे, ह्यात काही चेंज नाही. फक्त गर्दी वाढली, फक्त गर्दी वाढली, बाकी काही चेंज नाही. त्याही वेळेस हाच सेवाभाव होता. हा हाच. तर काय काय करतात वारकरी आल्यावरती? त्यांच्या कशी त्या सेवा करता तुम्ही? त्यांना काय हवं नको ते द्यायचं, चहा पाणी सगळी राहण्याची वगैरे व्यवस्था सर्व, बरं. जेवण. ताई, तुम्ही कुठले? नातेपुतीची. नातेपुतेचे. काय वाटतंय वारकऱ्यांकडे बघून? की ह्यांची खूप श्रद्धा आहे, पंढरपूरला हे जातात, एवढं वारी करतात. काहीतरी मनात त्यांची श्रद्धा, म्हणजे एवढे वर्ष ते वाट बघतात आणि मग वर्षातनं एकदा ती वारी किंवा विठोबासाठी त्यांचे काय म्हणतात श्रद्धा जी आहे ते घेऊन निघतात. ते घरातनं एवढे दिवस बाहेर निघतात, घर सोडतात, घराची काळजी असती त्यांच्या डोक्यात आणि एवढ्या सगळ्या लोकांमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी राहायचं, जेवणाची सोय कशी असेल, काय असेल, सगळं म्हणजे तेवढ्या सगळ्या गोष्टीतनं ते जाऊन वारी करून पूर्ण पंढरपूरला पोहोचतात. छान. तुम्हाला कधी करू वाटली वारी? खूप वेळा वाटली, पण नाही शक्य ते करणं, म्हणजे तेच करतात ते खूप आहे. बरं, बाळ रडतंय, तुमचं बाळ आहे? हो हो. नाव काय त्याचं? विश्व. विश्व. बरं, विश्व बोलता येते का? बरं, कोण या कोण? ह्या माझ्या सासूबाई आहेत. ओके. बरं, विश्वची आजी, काय वाटतंय वारीबद्दल? तुमच्या काय आठवणी आहेत? कधी वारी केली? हो, नेहमी म्हणजे कसं आहे, ह्यांची भक्ती बघूनच म्हणजे इतके तल्लीन होते. पंढरपूर फक्त ओढा असतो विठ्ठलचं, कधी मला दर्शन होईल. फक्त ओढ्याने ते रात्रंदिवस त्या तल्लीन भजन म्हणा, दिवसभर एवढे चालले, पण किती सुंदर भजन केले त्या लोकांनी. हे बघूनच मनात एवढे म्हणजे अक्षरशः काटे येतात की लोकांची एवढी श्रद्धा कशी. आणि सगळं दुःख सुख सगळं विसरून फक्त विठू 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 करतच ते पंढरपूरला जातात. ह्यांची भक्ती बघूनच खूप छान वाटतं. तुम्ही कशी सेवा करता वारकऱ्यांची? नाही काय नाही, जसं त्या पद्धतीने असेल तसं. जेवण म्हणलं जेवण देतो, नाश्ता म्हणलं तर नाश्ता देतो, जसं असेल. हा, म्हणजे आम्ही नेहमी दरवर्षी पिशव्या पण देतो. कधी केळी फळं वाटप असते, कधी नाश्ता वाटप असतो. आम्ही सकाळीच देतो ऍक्च्युली, पण योगा संध्याकाळी मला योग मिळाला लहान बाळामुळे. आता आपल्या सोबत वारकरी आहेत खर तर. हा ताई, काय सांगाल? मी ठाण्यावरून आले आहे आज. आम्ही फक्त 1 दिवसाची करतो, म्हणजे रस्त्यामध्ये येतो आणि जिथे आम्हाला सर्व पालख्या मिळतात तिथे दर्शन घेतो. आम्ही नातेपुतेला फर्स्ट टाइम आलो, पण इथे आल्यानंतर ना 2-3 घरांमध्ये आम्ही गेलो. आमच्या बऱ्याच लेडीज, सिनियर लेडीज आहेत आमच्या बरोबर. 2-3 घरांमध्ये गेलो. वॉशरूमची व्यवस्था वगैरे म्हणजे इकडे आल्यानंतर असं वाटलं नाही की आम्ही दुसरीकडे कुठे गेलोय. विठ्ठलाच्या ओढीने जी माणसं येत आहेत, त्यांची जी सेवाभाव हे लोक करतायत ना, तो खरंच अप्रतिम आहे. म्हणजे आजकाल माणूस म्हणाल तर तो शेजाऱ्याला एखादा माचीसची काडी पण द्यायला मागत नाही, पण इथे आल्यानंतर हे कळतं की ही खरी विठुरायाची भूमी आहे आपली. म्हणजे इथे आल्यानंतर जो जिव्हाळा, जी माणुसकी दिसते ना, ती नॉर्मली मुंबईमध्ये दिसून येत नाही. जी खरंच आपल्या गावच्या म्हणजे माऊलींच्या जागेत आल्यानंतर जी भेटते ती खरंच मुंबईत नाही दिसत. माणसातला माणूस पण जे माणूस दिसतोय, माणूस दिसतो इथे. माणसात देव दिसतो म्हटलात तरी सुद्धा चालेल, पण इथेच दिसतो तो. ताई, काय तुमच्या भावना आहेत? तुम्ही कुठला आलात? आम्ही बरोबरच आहोत, मुंबईहूनच आलोत. आमच्याकडे शेजारी कोण राहतं हे सुद्धा आम्हाला कळत नाही. ही वास्तुस्थिती आहे. आम्ही रोज सकाळी, आमचं मुंबईचं लाईफ, सकाळी उठा, डब्बे बनवा, ऑफिसला जा, संध्याकाळी या, जेवा आणि झोपा.
आज आम्ही नातेपुतेच्या कुठून आलो आपण? आम्ही बखरवर हा, ती बखरवरून इथपर्यंत चालत आलो होतो आम्ही. हा, जवळपास 16,000 स्टेप्स झालेत. ठीक आहे. यांचं सगळे म्हणजे पाऊस आल्यावर लोक कसं हे करतात वगैरे सगळं आम्ही बघितलं आणि म्हणजे आम्हाला खूप बरं वाटतंय. एवढं आम्ही चालून पण आज आम्हाला थकवा जाणवत नाहीये. आनंद वारी आहे. हो, आनंदवारी आहे. बरं, तुम्ही पहिल्यांदाच अनुभवली वारी, येस, फर्स्ट टाइम. कसं वाटलं? खूप प्रसन्न वाटलं. खूप बरं वाटलं ऍक्च्युली. म्हणजे आम्ही एक आभासी आयुष्यात जगतो कदाचित. आम्हाला माहिती आहे म्हणजे आमची सॅलरी पण आम्हाला पुरत नाही मुंबईच्या ह्याच्यात. पण यांना पाहून कळतं की आपल्या गरजा ऍक्च्युली खूप कमी आहेत. नक्की. आपल्यासोबत वारकरी आहेत. कसा वाटला पाहुणचाऱ्यांचा? पाहुणचार चांगला वाटला, पण माझी ही पहिलीच वारी आहे. याचं कारण म्हणजे असं की मी बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये लोणार पंचायत समितीमध्ये कार्यरत शिक्षक होतो आणि मी मागच्या वर्षी रिटायर झालो. पण ज्यावेळेस फेसबुकवर पाहायचं त्यावेळेस जखड झालेल्या म्हाताऱ्या, मान वाकलेली, काठी हातात घेऊन पाठीला असा कुबडं निघलेलं आणि त्या म्हाताऱ्या वारी करायच्या शेवटपर्यंत. आणि कुठंतरी मनाला खिन्नता वाटायची की वा एवढ्या म्हाताऱ्या स्त्रिया, एवढे म्हातारे माणसं, एवढी वारी आणि एवढे लोक जातात, आपणही जायला पाहिजे. पण आम्ही शाळा करत असताना किंवा शाळेत विद्यार्थ्याला शिकवत असताना आमचे विठ्ठल आमचे विद्यार्थी होते. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना सोडून आणि आमचं ज्ञान त्यांना देण्याशिवाय इकडे कुठेतरी देवाला फिरत बसण्यात आम्हाला काही योग्य वाटत नव्हतं. आता मी रिटायर झालो. रिटायर झाल्यामुळे आता मला यावर्षी राहायला गेलं नाही, म्हणून मी या वारीत सहभागी झालो. रस्त्यानं चालता चालता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. बिलकुल असे अगदी आनंदात आपल्याला वारीमध्ये चालावंसं वाटतं आणि कुठं काही कमी पडत नाही. कोण देतं हे? अहो, आपल्या घरात आलेले 4 पाहुणे सुद्धा आपण सहन करू शकत नाही आणि हजारो लाखांना येणारे भक्त मंडळी, खायला कुठंच काही कमी पडत नाही. म्हणजे ही काहीतरी विठ्ठलाची श्रद्धाच आहे. तुम्ही म्हणालात बोलताना की तुम्ही शिक्षक आहात, तुमच्या गावी होतात. मला एक सांगा, पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त या वारीतून काय शिकण्यासारखं आहे? हा, पाठ्यपुस्तकात आपण जे शिकवतो त्याच्यापेक्षा याच्यामध्ये आपण जेव्हा जन समुदायामध्ये जीवन जगत असतो किंवा चालत असतो, त्यामुळे प्रत्येकाचे आचार विचार आणि ईश्वराविषयी असलेली श्रद्धा. आपण शिक्षण घेतलं म्हणजे आज काय झालं, सुशिक्षित लोक सुद्धा या ईश्वरापासून दूर चालले. अडाणी लोक बरे आमच्यापेक्षा असं म्हणायला हरकत नाही, कारण ते वारी करतात, पायी जातात, एवढी शेतीत कामं करतात. याच्यामध्ये रोज मजूर शेती करणारे लोक खूप असतात. ते घरदार सगळं सोडून आपल्या मुलाबाळांचं काय होईल, पाणी पडतो ना पडतो, पाणी पडला तर आता रोही सारखा प्राणी एक त्या म्हणजे 100-100चा कळप असतो आणि ते वावरात आपलं काही खाऊन जातील का उद्या काही. पण तुकाराम महाराजासारखं त्यांच्या कंसाचं त्यांना भान नव्हतं. ऊस बायकोनं पाठीवर ऊस मोडले त्याचंही भान नाही. आणि मग आजच्या शेतकऱ्याला हे सगळ्या काही गोष्टी मागच्या आठवतात आणि डोळ्यापुढे दिसतात. म्हणून एक भगवंताचं स्मरण करणं, भगवंताची कुठेतरी भक्तिभावानं वारी करणं हे मनात राहतं आणि प्रांजळ मातानं माणूस विठुरायाची धाव घेतो. नक्कीच. पांडुरंगाकडे चाललेला आहात, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलोय. तुमचा कसा प्रवास राहिला आतापर्यंतचा? वारीमध्ये अगदी आनंदाचा सुकाळ आहे. फक्त एकच दुष्काळ जाणवला इथं, म्हणजे तो म्हणजे वारकऱ्यांना जी स्वयंशिस्त पाळायला पाहिजे. ते स्वच्छता वगैरे स्वतः स्वच्छतेकडे थोडंसं लक्ष देऊन आपले जे आपण पात्र वगैरे ग्लास वगैरे खाली टाकतो हे स्वयंशिस्तीनं खाली रोडवर न टाकता, केळीचे कातडे रोडवर न टाकता कचरा कुंडीत टाकले तर खूप काही आपण स्वतः वारी केल्याचा आनंदही भेटन. आणि सरकारच्या पद्धतीनं तर खूप काही वारकऱ्यासाठी करतं, पण आपणही थोडी शिस्त बाळगून कचरा कुंडीतच टाकायचा, बाहेर रोडवर न टाकता. हे जर केलं तर खूप आणखी वारी सुंदर होईल. काय करतो तुम्ही? मी शेती करतो. हो. नक्कीच आपण वारकऱ्यांचे विचार पाहिले. तर आपल्यासोबत ज्या खर तर तुम्ही कुठून आले म्हणाले? जालन्यातून? बुलढाणा. बर, तुम्ही सगळे एकदम ग्रामीण भागातून आलेला आहात, खेडेपाड्यातले आहात. मला सांगा, वारीच्या वाटेवरती जितकं स्वातंत्र्य तुम्हाला मिळतं तितकं तुम्हाला घरी मिळतं का? नाही, बर, एवढं नाही मिळत घरी. एवढं मिळणार घरी. काय बंधनं असतात घराकडे किंवा गावाकडे? आम्हाला काहीच गरिबी बंधन नाही. नाही आता कोणाला बंधन आहे? बंधन कोण? वेगळं पण काहीतरी असेल.
वारीमध्ये आल्यावरती घरी वेगळं आमच्या वंजारी समाजात आम्हाला बंधनच नाही कशाचं. नाही, महिलांना बंधन नाही. बर, स्वातंत्र्य आहे इथे. हा, स्वातंत्र्य आहे. स्वतंत्र. घरी पण स्वातंत्र्य आहे आणि इकडे पण स्वातंत्र्य आहे. इकडे बी स्वातंत्र्य. बर काहीच अडचण नाही. परमार्थी कार्यात बर गावात अडचण नाही, कधीच अडचण नाही. मालक परमार्थ करणार, आम्ही सुद्धा परमार्थच करणार. होय. हो. बर, तुम्हाला काय वेगळं जाणवलं गावाकडे आणि इकडे? बोला बोला तुम्ही आजी, काय जाणवलं वेगळं? काहीच नाही, हा, काहीच नाही, चांगलं आहे. कुठल्या वेगळ्या जगात आलोय आपण असं काय? नाही नाही. नाही, माऊलीच्या जगात आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपण वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. अशाच पद्धतीने वारीच्या वाटेवरच्या सगळ्या अपडेट्स असतील त्या आपण बखर लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत. विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, नातेपुते. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.